नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त इतिहास नाही घडवला तर अक्षरशः भारताचं भविष्य लिहिलं. एक महान विद्वान, एक क्रांतिकारक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. चला सुरुवात त्यांच्याच एका जबरदस्त विचाराने करूया. ते म्हणायचे, मी कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातल्या स्त्रियांनी किती प्रगती केली आहे यावरून मोजतो. केवढा मोठा विचार आहे हा एकच विचार आपल्याला सांगून जातो की समानता आणि सामाजिक न्याय याबद्दल त्यांची मतं किती क्रांतिकारक होती. तर त्यांच्या या महान प्रवासाचा पहिला टप्पा होता ज्ञानयोद्धा होण्याचा. पाहूया एक विद्वान म्हणून त्यांचा पाया कसा रचला गेला. गोष्ट सुरू होते 14 एप्रिल 1891 पासून. मध्य प्रदेशातल्या महू नावाच्या गावात भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म झाला. पण तो काळ काही साधासुधा नव्हता. समाजासमोर प्रचंड आव्हानं होती आणि म्हणूनच त्यांचा हा संपूर्ण संघर्ष खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास तो तर थक्क करणारा आहे. आधी 1907 मध्ये मॅट्रिक्स, मग 1913 मध्ये पदवी. आणि ते इथेच थांबले नाहीत. थेट गेले अमेरिका आणि इंग्लंडला. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. विचार करा, ज्ञानाची केवढीही ओढ. याचमुळे ते त्यांच्या काळातल्या सर्वात सुशिक्षित भारतीयांपैकी एक बनले. पण इतके मोठे विचार येतात कुठून, प्रेरणा कुठून मिळते? तर त्यांची प्रेरणास्थानं होती गौतम बुद्ध, संत कबीर आणि अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले. याच विचारांनी त्यांच्या लढ्याला एक भक्कम वैचारिक आणि आध्यात्मिक ताकद दिली. बरं, शिक्षण तर पूर्ण झालं. आता वेळ होती भारतात परत येऊन प्रत्यक्ष कामाला लागण्याची. आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला तो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, संघर्षाची मशाल. त्यांनी शोषित समाजाला एकत्र आणण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी एकामागोमाग एक पावलं उचलली. बघा, 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली. मग आला 1932चा पुणे करार. त्यानंतर 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि 1942 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. म्हणजे प्रत्येक कृती ही समानतेच्या लढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता. आता आपण एका अशा दिवसाकडे वळणार आहोत जो भारताच्या इतिहासात कायम कोरला गेला. तारीख होती 20 मार्च 1927 आणि ठिकाण महाड. हो, चवदार तळ्याचा सत्याग्रह. आता हे ऐकून कदाचित वाटेल की हा फक्त पाण्यासाठी केलेला लढा होता. पण नाही, हा लढा पाण्यापेक्षा खूप मोठा होता. तो होता मूलभूत मानवी हक्कांसाठी, समानतेसाठी. हा एक प्रतिकात्मक लढा होता जो सांगत होता की माणूस म्हणून आमचे हक आम्हाला मिळालेच पाहिजेत. आणि आता त्यांच्या आयुष्यातला तो अध्याय ज्यामुळे ते ओळखले जातात राष्ट्रनिर्माते म्हणून. हो, आधुनिक भारताचे शिल्पकार. ही तारीख लक्षात ठेवा, 29 ऑगस्ट 1947. याच दिवशी डॉक्टर आंबेडकरांवर एक प्रचंड मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. आणि एवढंच नाही, तर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री सुद्धा झाले. म्हणजे दुहेरी जबाबदारी. पूर्ण संविधानात एक असं कलम आहे ज्याला डॉक्टर आंबेडकर सर्वाधिक महत्त्व द्यायचे. कोणतं असेल ते? ते होतं कलम 32. आणि ते या कलमाला काय म्हणत असतात माहितीये? संविधानाचं हृदय आणि आत्मा. का? कारण हेच ते कलम आहे जे प्रत्येक नागरिकाला आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याची ताकद देतं. एक प्रकारे ही आपली सुरक्षा ढालच आहे. त्यांचा लढा फक्त रस्त्यावरचा नव्हता. त्यांनी शब्दांना आपलं शस्त्र बनवलं होतं. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता सारखी वृत्तपत्र काढली आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्ट किंवा द बुद्धा अँड हिज धम्मा सारखी पुस्तकं लिहिली. ही सगळी त्यांच्या विचारांच्या क्रांतीची जणू हत्यारच होती. आता आपण आलो आहोत या प्रवासाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर. त्यांच्या आयुष्याची अखेरची काही वर्ष आणि त्यांचा तो अजरामर वारसा जो आजही आपल्यासोबत आहे. एक अजून ऐतिहासिक दिवस, 14 ऑक्टोबर 1956. ठिकाण होतं नागपूरची दीक्षाभूमी. इथे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हे फक्त धर्मांतर नव्हतं, तर वर्षानुवर्षांच्या जातीय व्यवस्थेला दिलेला एक शांत पण अत्यंत शक्तिशाली नकार होता. मुक्तीचं एक अंतिम पाऊल. पण इथे एक गोष्ट बघा, त्यांचं महापरिनिर्वाण झालं 1956 मध्ये आणि त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न कधी मिळाला? 1990 साली, म्हणजे तब्बल 34 वर्षांनी. यावरून थोडा विचार करायला हवा
की त्यांच्या कार्याचं महत्त्व ओळखायला किती मोठा काळ जावा लागला. अर्थात त्यांचा वारसा केवळ पुरस्कारापुरता मर्यादित नाहीये. 1954मध्येच काठमांडूत त्यांना बोधिसत्व ही पदवी मिळाली होती. मुंबईतली चैत्यभूमी हे तर आज एक स्फूर्तिस्थान आहे. आणि हे तर अनेकांना माहीत नसेल की त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकातल्या विचारांमुळेच आपल्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. केवढा मोठा प्रभाव आहे बघा. तर हा सगळा प्रवास पाहिल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच. डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक न्याय आणि समानतेचे जे विचार मांडले ते आज आपल्या काळात, आपल्या जगात किती महत्त्वाचे आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?